पावसामध्ये सातत्य राहिलेलं नाही. म्हणजे कधी उशिरा मान्सून येतो, तर कधी मध्येच मोठा पावसाचा खंड सुद्धा पडतो. त्याचप्रमाणे ऐन पीक कापणीच्या वेळेस सुद्धा आपण अतिवृष्टी किंवा गारपीट होताना बघतो. म्हणजे आपल्याला दिसेल की या हवामान बदलाचा सर्वात जास्त फटका हा शेतकऱ्याला, आणि त्याही पुढे जाऊन आपण बघितलं तर त्या शेतकऱ्याच्या शेतात उभ्या असलेल्या पिकाला बसताना आपण बघतो. आज आपण ज्या ठिकाणी कार्यशाळा घेत आहोत त्या अकोला शहराचं आजचं तापमान 44 डिग्री आहे. त्याची झळ आपल्याला बसू नये म्हणून आपण या भव्य एसी हॉल मध्ये चर्चा करत आहोत. परंतु उघड्या शेतातील पीक गारपीट किंवा अतिवृष्टीमुळे नष्ट होत असताना आपल्याला दिसेल की शेतकरी त्याकडे बघत राहण्याशिवाय काहीही करू शकत नाही. शिवाय या हवामान बदलाचे परिणाम आपल्या जमिनीवर सुद्धा होत आहेत. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी